तू तिचंच कौतुक कर. मी वळते त्याचं काहीच नाही. हो का? येत आहेत तरी का वळायला? तू वळलेल्या लाडवांचे आकार बघ. काय वाईट आहे? चांगले जमलेत की. तुला ना आई माझं कौतुकच नाहीये. आधी ताईकडनं लाडू वळायला शिकून घे, मग करेन हो कौतुक माझ्या बायचं. काय चाललंय? हे घ्या, हे तुम्ही सांगितलेलं सामान. बर. अरे वा, झाले का लाडू तयार? बघूया तरी कसे झाले. हो, देवाला नैवेद्य दाखवण्यात तुम्ही खाणार आहात का? तुम्ही पण काय लहान मुलांसारखं वागताय? अगं, देवाला दाखवण्या अगोदर चव नको का बघायला? काही कमी जास्त असेल तर चव नको का कळायला? अगं, उगाच देवाच्या तोंडाची चव बिघडायला नको म्हणून चव बघतोय. खाऊन बघा. तुमच्या लाडक्या लेकीनेच बनवलेत. हो का? वा. अप्रतिम झालाय लाडू. बाय. अगदी तुझी आई बनवायची ना तसेच लाडू झाले. काकू, छान झालेत लाडू. अगदी आई पण होते तसेच. तुमच्या आईनेच केलेत तुमच्यासाठी. काल पाठवले होते. मला काकू कन्व्हिन्स करू शकल्या नाही तर माझ्या बर्थडेच्या निमित्ताने खास रत्नमाला मोहिते आले आहेत का? आता मी तुझ्या समोर उभी आहे, ती रत्नमाला मोहिते म्हणून नाही, तुझी आई म्हणून. झालं बाई आमच्या मनासारखं. काय ग? अगं, कसला विचार करतेयस? कसलाच नाही. बाय. काकी, काकी, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बोल. मला असं कळलं की आईंना तुम्ही सांगितलं सानियासाठी सोन्याचा दागिना घ्यायला. हो. नाही म्हणजे तुम्ही माझ्यासाठी आईंना सांगितलं का की सानियाचा पहिलाच दिवाळा सण आहे तर तिच्यासाठी दागिना घेऊन ये म्हणून? हो. मग काही नाही. थँक्यू सो मच. दागिना आकांक्षा आणते ना तुझ्यासाठी, मग मला कशाला थँक्स म्हणतेस? हो पण काकी, तुम्ही सुचवलं असेल ना आईंना. खरं सांगायचं तर मला असं वाटलेलं की तुम्ही माझ्यावर राग धरून असाल. म्हणजे मी जे काही चूक केली आहे त्याच्यावरून मला असं वाटलेलं की तुम्ही माझ्याशी बोलणार सुद्धा नाही. म्हणजे माझं चुकलं असून सुद्धा तुम्ही माझा एवढा विचार करताय हे बघून खूप बरं वाटलं काकी. तुम्ही किती सगळ्यांचा विचार करता. आकांक्षा बरोबर जा दुकानात आणि जो काही तुला हवा तो दागिना घे. वा आई, वा.
माझा दागिना तू जपायला हवा होतास, तू जपला नाहीस. आणि या खोट्या माणसांना खरा सोन्याचा दागिना वाटतेस. खरंच खरंच तुला दागिन्यांची किंमत नाही. चुकतोयस तो राज, पण एक गोष्ट विसरू नकोस, शेवटी काही झालं तरी सानिया या घरची सून आहे. तिचा पहिला दिवाळ सण, तिच्यासाठी काहीतरी दागिना घेणं ही आपली परंपरा आहे आणि ती परंपरा मी जपते. परंपरेच्या नावाखाली या असल्या खोट्या माणसांना जपायचं. करेक्ट आहे. तुला ना फक्त परंपरेची कदर, सोन्यासारख्या माणसांची ना. तू म्हणतेस ना तुला माणसं ओळखता येतात, काही येत नाही तुला. कारण जर खरंच माणसं ओळखता आली असती तर आज काकू आपल्या सोबत असते. संस्कृती आणि परंपरा जपणे म्हणजे चुकीच्या माणसांना पाठीशी घालणे असं होत नाही ना. काहीही बोलू नकोस राज. एक कुटुंब प्रमुख म्हणून, सासू म्हणून मी फक्त माझं कर्तव्य करते. नाही, परंपरा जपण्याच्या नादाखाली एकतरी ह्या खोट्या चुकीच्या माणसांना पाठीशी घालतेस. पण एक सजेशन होत आहे, जिथून तू या संस्कृती आणि परंपरेवर PhD केली आहेस ना, तिथूनच माणसं ओळखण्याच्या विषयात एखादा क्रॅश कोर्स करता येतो का ते बघ. कारण माणसं ओळखण्याच्या विषयात फेल आहेस तू. वाट वाट दागिने वाट. चळलं मेले लक्षण ते. ही कसली आणलीस? वर्षातून एकदा तर साडी घेता, महागाची तरी घ्यायची. छी. सुलभे, ही तुझ्यासाठी. हो, एवढी महागातली साडी कशाला आणली माझ्यासाठी? अगं आणि ही आमच्या बायसाठी. बघ, आवडली का? काय आवडली का? छान आहे, पण मी आईचीच साडी नेसेन. ताई, ह्या कंदिलाला हा रंग छान नाही दिसत आहे. गुलाबी रंग लावायचा का? प्रेमाचा. बघ ना, छान दिसेल.